स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी होणार. ही नॉन स्विमिंग ॲक्टिव्हिटी आहे. स्विमिंग येत असेल तरी पण करायचं नाही. ओके, नाही येत तर चांगली गोष्ट आहे. हे मास्क आहे, हे मास्क लावल्यानंतर तुमचं नाक बंद होणार. कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा आहे. जसं आपण स्ट्रॉने कोल्ड्रिंक पितो ना, तसं खेचायचं सोडायचं. कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचं. हे ग्लास जे आहे ते मॅग्निफाईंग ग्लास आहे ना, तुम्हाला 30% मोठं दिसणार, 25% जवळ दिसणार. त्यामुळे स्पेक्स असतील, लेन्स असेल, टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित दिसणार. ओके, मास्क लावलं, नाक बंद आलं, कंटिन्यू तोंडाने श्वास घ्या. स्ट्रॉने कोल्ड्रिंक पिलात कधी तसं खेचायचं, सोडायचं. कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचं, नाकाने घ्यायचा नाही. तोंडाने श्वास घेताना ओठांची पोझिशन जी आहे ती ओ शेप मध्ये झाली पाहिजे. सेल्फी पाऊट, तोंडात पाणी जाणार, तोंड उघडं राहिलं तर. ओके, तोंडाने श्वास घेण्यासाठी तुम्हाला एक ब्रिथिंग डिवाइस दिला होता. हा तुमचा ब्रिथिंग डिवाइस आहे. याला म्हणतात डिमांड वर. याला तुम्ही जेवढं डिमांड कराल तेवढीच हवा सोडणार. हे ऑटोमॅटिक नाही, तुम्हाला श्वास खेचून घ्यायचं आहे. जसं आपण स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पितो ना, तसं खेचायचं, सोडायचं. हे दोन ब्रिजल्स आहेत ना, ते साईडच्या दाताने चावून ठेवायचे, ग्रिप करून ठेवायचे, म्हणजे तोंडातून सुटणार नाही. आतली कवर आहे ती तुमच्या गम्सला, म्हणजे हिरड्याने टच होईल. बाहेरची कवर ती ओठाने बंद करायची. आणि जसं आपण स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पितो तसं खेचायचं, सोडायचं, खेचायचं, सोडायचं. मी तुम्हाला दाखवतो कसा श्वास घ्यायचा आहे बघा. असं कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा, नाकाने घ्यायचा नाही. नाकाने जर घेतला ते मास्क जे आहे ना ते असं स्क्वीज होतंय बघा. हे मास्क हल्ल्यामुळे याच्यात पाणी येऊ शकतं किंवा इकडे फॉग येणार, मग तुम्हाला काही दिसणार नाही. त्यामुळे नाकाने श्वास घ्यायचा नाही, कंटिन्यू तोंडानेच घ्यायचा, तोंडाने सोडायचं. ओके, आता तोंडाने श्वास घ्यायचा आहे म्हणजे फास्ट ब्रिथिंग करायचं नाही. फास्ट श्वास घ्यायचा नाही. फास्ट ब्रिथिंग म्हणजे कसं ते पण दाखवतोय बघा. असं ब्रीथ करू नका. असं ब्रीथ केला तर लंग्सवरती प्रेशर येणार. त्यामुळे नॉर्मली ब्रीथ करायचं आहे. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं श्वास खेचायचं आहे, सोडायचं आहे, खेचायचं आहे, सोडायचं आहे. जे स्मोकर असतात त्यांना इझी होऊन जातं. हे बघा, आता ज्यावेळी आपण पाण्याच्या खाली जातो तेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू शकत नाही. त्यासाठी सिग्नल्स फॉलो करायचे असतात. तर सिग्नल्स असेल, जर तुम्हाला काही त्रास झाला, वरती यायचं असेल, प्रॉब्लेम वाटला, तर हा प्रॉब्लेमचा साईन आहे. आपण इतर वेळेला हा ओकेसाठी करतो ना, आता इथे हा ओके नाही, हा प्रॉब्लेमचा आहे. हा कम्फर्टेबलचा आहे. साईन तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचे. कम्फर्टेबलला कम्फर्टेबल करायचा, प्रॉब्लेमला प्रॉब्लेम करायचा. चुकूनही कम्फर्टेबलला हा साईन करू नका, मग वरती घेऊन येणार. जर केलात तर कम्फर्टेबलचा रिप्लाय करायचा, तरच तुम्हाला खाली ठेवणार. तुमच्या प्रत्येकासोबत आमचा डाय मास्टर असणार. तो मागे सिलेंडरला होल्ड करणार आणि तुमचं डायव्हिंग कंडक्ट करणार. ओके, त्यामुळे घाबरायचं नाही. हे बघा, हे जे माझ्या हातात दिसतंय ना, याला वेट सूट म्हणतात. हा स्कुबा डायव्हिंगचा सूट आहे. हा तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नसतो. इकडे बोटवरती येईल तुमच्या सेफ्टीसाठी, पण तो रेंटेबल असतो. 200 रुपीज रेंट आहे त्याचा. पण त्याचे तुम्हाला फायदे पण सांगतो काय आहे. ज्यावेळी आपण पाण्याच्या खाली जातो तेव्हा आपला बॉडी टेम्परेचर जो आहे तो 20 टाइम फास्ट कमी होतो, म्हणजे मायनस होतो. तर ते घातल्यानंतर तुमचा बॉडी टेम्परेचर मेंटेन करून ठेवतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाण्यात जेलीफिश असतात, प्लांटम्स असतात, तर ते लागल्यानंतर आपल्याला इचिंग होतं, म्हणजे खाज येत राहते पूर्ण दिवसभर. तर त्याच्यापासून पण प्रोटेक्ट करतो. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा जो व्हिडिओ काढला तो अंडरवॉटर जो व्हिडिओ असतो तो प्रोफेशनल लुकमध्ये होते घातल्याने. हे त्याचे फायदे आहेत. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आमचा माणूस असणार, त्याला सांगायचं, तो तुम्हाला साईजनुसार प्रोव्हाइड करणार. आता जेव्हा तुमचं डायव्हिंग स्टार्ट होणार, इकडे 2 स्टेप दिसत आहेत नाही, त्या स्टेपने तुम्हाला एक स्टेप खाली उतरायचं आहे. जंप नाही करायचं कोणालाही. लास्ट स्टेपवरती उभं राहायचं. त्यानंतर तुम्हाला असं एक जॅकेट लावलं जाणार. या जॅकेटला म्हणतात BCD, बॉयन्सी कंट्रोल डिवाइस. हे जॅकेट लावल्यानंतर तुम्हाला मागे फ्लोट व्हायचं आहे. दोन्ही हात पोटावरती फोल्ड करून ठेवायचे. त्यानंतर तुमच्यासोबत जो डाय मास्टर असेल तो तुम्हाला कम्फर्टेबल करणार आणि पाण्याच्या खाली घेऊन जाणार. ज्यावेळी तुम्ही पाण्याच्या खाली जाता तेव्हा तुमचा व्हिडिओ काढला जातो. ओके, व्हिडिओ जो असतो तो 30 ते 40 सेकंदाचा व्हिडिओ असतो. त्या व्हिडिओसाठी तुम्हाला कंपल्सरी 1 मिनिट पाण्याच्या खाली थांबायचं आहे, तर तुमचा चांगला व्हिडिओ काढला जाणार. तो व्हिडिओ काढून झाल्यानंतर तो तुम्हाला पूर्णपणे पॉईंटवरती फिरवणार. नंतर तुम्हाला बोटकडे घेऊन येणार. ज्यावेळी तुम्ही बोटकडे येता तेव्हा तुमचं डायव्हिंग कंप्लीट होतं. ओके, अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे एकदा तुम्ही पाण्यात उतरला आणि जर कोणी सांगितलं मला नाही करायचं आहे, गिव्हअप केलं, घाबरून वरती आला, तर त्याचं डायव्हिंग कॅन्सल होतं. त्याच्या बदली कोणी जाऊ शकत नाही ना, त्याला सेकंड चान्स भेटणार. त्यामुळे स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा, पाण्यात उतरा, स्वतः डायव्हिंग कंप्लीट करा, एन्जॉय करा. ओके, एन्जॉय इट. आता हातात बँड कोणाच्या निळ्या ब्ल्यू कलरचे, तुमच्या चौघांचा जो व्हिडिओ आहे तो खाली बॉटमला काढला जाणार. बॉटमला खाली कोरल रीफ असणार, फुलाच्या आकारचे दगड, त्याला दोन्ही हाताने पकडून ठेवायचे, पाय मागे सोडायचे, हॉरिझॉन्टल पोझिशन राहिली पाहिजे, मग तुमचा व्हिडिओ काढला जाणार. 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो. ओके.